वनशक्ती संस्थेमार्फत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तानसा नदी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून वनशक्ती संस्थेमार्फत डाकिवली फाट्यातील तानसा नदी परिसरात नदी स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं। या उपक्रमात चांबळे, डाकिवली, नेवालपाडा व परिसरातील 30 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। मोहिमेदरम्यान नदीपात्र व परिसरात पडलेला प्लास्टिक कचरा, कपडे, पादत्राणे तसेच इतर घनकचरा संकलित करून 200 किलोपेक्षा अधिक कचरा हटवण्यात आला। त्यामुळे नदी परिसर स्वच्छ होण्यास मदत झाली। यावेळी विद्यार्थ्यांना नदी प्रदूषणाचे दुष्परिणाम, प्लास्टिक मुक्त जीवनशैलीचं महत्त्व, जलस्रोतांचं संवर्धन तसेच पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने घ्यावयाची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। या कार्यक्रमास कृषी अधिकारी संजय घरत, कुर्मी महासभा महाराष्ट्र प्रदेश महासचिव जयेश शिलार, डॉक्टर दीपेश पष्टे, दिवाकर पाटील, दीक्षित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच अंबाडी ग्रामपंचायतीचे मुलाचं सहकार्य लाभलं। या दरम्यान जयेश शिलार यांना उपस्थित विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचं आयोजन वनशक्ती संस्थेचे प्रकल्प अधिकारी निशांत पाटील व योगिता कासार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असल्याचं सांगत नद्या स्वच्छ ठेवणं, प्लास्टिक प्रदूषण रोखणं आणि नैसर्गिक जलस्रोतांचे जतन करणं ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचं मत व्यक्त केलं। विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचला। गोष्टी का होतात त्यामागचं कारण हे जे आपण समजलं पाहिजे। आणि आनंदाची बाब ही आहे की त्या मुलांना आज आपल्या ह्या गोष्टी माहिती होतात। म्हणजे मी सर्वप्रथम वनशक्तीचं आभार व्यक्त करेल की त्यांनी हा उपक्रम चालू केलेला आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून नुसतं परिसर स्वच्छ नाही, नदी स्वच्छ नाही, तर मुळात आपण म्हणतोय की ईश्वर सेवा, देवाची पूजा, भक्ती परमार्थ काय आहे। पहिल्यांदाच्या काळामध्ये काळ तसा होता म्हणून देवाच्या समोर भक्ती करणं गरजेची होती, परंतु आज जनतेची सेवा करणं म्हणजेच निसर्गाची सेवा करणं। कारण निसर्ग हा सर्वप्रथम देव आहे। जर निसर्गाला आपण देव मानला, आज आपण म्हणतोय सूर्यदेव, जर सूर्य आता एवढा कडक ऊन पडतोय, पहिला आपला नमस्कारच त्याला नसतं म्हणून तो एवढा खोकला आहे। आज जो ओझोनची लेअर आहे ती सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि वनशक्ती या सामाजिक संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत। गेल्या वर्षी सुद्धा नदी स्वच्छतेचा हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला होता। याच्या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असणारे आणि नुकतंच ज्यांचं सेवानिवृत्ती झाली, अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी शासकीय सेवेमध्ये केलं आणि विशेष म्हणजे ती सेवा करत असताना ते कृषी अधिकारी, ते स्वतः शेतकरी कुटुंबातील आहेत आणि कृषी अधिकारी म्हणून चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलं, अगदी जवळून आम्ही बघितलेलं आहे। ते संजय भाऊ घरत या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आमचे मित्र डॉक्टर दीपेश पष्टे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे वनशक्ती संस्थेचे निशांत पाटील, त्याचप्रमाणे सर्व त्यांची टीम आणि या टीम करता जोरदार एकदा टाळ्या सर्वांनी वाजवा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.